किंवा फिरून नेला जातो, तर तहसीलदार आणि तिथला सर्कल आणि तलाठी यांच्या संदर्भात अनगरच्या हे चालू आहे. मी आमदार आहे. मी कलेक्टर साहेबांना तक्रार केल्यानंतर कलेक्टर साहेबांनी मुंबई सोलापुरातून तहसील टीम पाठवली आणि तिथं वाहनं जप्त केली आणि त्या आता तहसीलदारच्या निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव येईल. बैठकीमध्ये बोलताना तुम्ही असं सुद्धा म्हणालात की नाईलाजानं मला तुतारी हातात घ्यावी लागली. आता मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, त्यामुळे पुढच्या पक्ष सोडण्याच्या विचारात मी पवार साहेबांच्या पक्षाचा आमदार, मी तुतारी चिन्हावर निवडणार गेलो आहे आणि मोहोळची जागा तुम्हाला माहिती होती की मी शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या कडवट शिवसेनेत होतो. 90 ते 2024 असा 34 वर्षाचा राजकीय प्रवासा माझा शिवसेनेत झाला आणि ती जी जागा होती शिवसेना भाजप युतीमध्ये ती पारंपरिक शिवसेनेची जागा होती. पण महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये महायुतीमध्ये ती जागा अजितदादांकडे होती, महाविकास आघाडीमध्ये ती जागा पवारसाहेबांकडे. शिवसेनेला तिथं पडलेली मतं जर आपण पाहिली तर 2009, 14 आणि 19 या तिन्ही निवडणुकीत जर आपण पाहिला तर 8 ते 10 हजाराच्या फरकाने शिवसेनेचा उमेदवार तिथं पराभूत होत होता. त्यामुळे शिवसैनिकामध्ये एक अस्वस्थता निर्माण झाली आणि मग दोन्ही बाजूची शिवसैनिक आणि माझे काही मित्र